अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धाचा फटका अनेक ठिकाणी आपल्याला बसलेला पाहायला मिळत आहे. पाहायला गेलं तर गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे अनेक दुकानदार, हॉटेल व्यावसायिकांनी आता थेट इंडक्शन म्हणजे इलेक्ट्रिकवरती आता सुरुवात केली आहे, ती म्हणजे हॉटेल चालवण्याची. पाहायला गेलं तर अशा प्रकारचे इंडक्शन जे गेल्या अनेक दिवसापासून बाजारात होते, त्याचा उपयोग काही लोकच करत होते. मात्र आता सध्या त्याचा उपयोग घरगुती असेल, हॉटेल व्यावसायिक असेल, छोटे उद्योग जगातील लोक असतील, हे देखील आता करायला लागलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे गॅस सिलेंडरची मागणी वाढलेली आणि गॅस सिलेंडर मिळत नसल्याकारणास्तव हा फटका जो येतो हॉटेल व्यावसायिकांना बसलेला आहे. अनेक लोकांना या ठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी आता गॅस नसल्यामुळे शिगडीचा देखील वापर करत होतो. अनेक ठिकाणी कोळशाच्या शिगड्या देखील विकल्या जातात. मात्र आता इंडक्शनचा वापर घरोघरी होताना आपल्याला पाहायला मिळतं. अशा ठिकाणी भांड्यांचे व्यापारी, आपण त्यांना थेट विचारणार आहोत. तर गेल्या काही दिवसापासून गॅसची कमतरता, युद्धाचा फटका, त्याच्यामुळे पाहिलं तर असे ग्राहक आता इंडक्शनवरकडे वळतात. हॉटेल व्यावसायिकांचे डिमांड वाढलेले आहेत. काय याच्यामध्ये कशाप्रकारची मागणी वाढलेली आहे? अनेक लोक विकत घ्यायला येतात. गॅस बंद झाल्यामुळं ह्याच्यावरती आले लोक, तर सगळ्याला हळूहळू माल भेटणार. सगळ्याला असं नाही की नाही भेटणार. आता हळूहळू सगळं मार्केटने कंपनी पण माल द्यायला लागले, तर त्याच्यामुळं कोणत्याही गिरायकाला तकलीफ होणार नाही आहे, सगळ्याला भेटणार. मात्र शॉर्टेज असल्यामुळे अनेक कंपन्या देखील ज्याची मागणी, डिमांड, हीच कंपनी पाहिजे, ह्या कंपनीचा माल पाहिजे, त्यामुळे अनेकांना शॉर्टेज ठिकाणी दुकानात पाहायला मिळतं गॅस इंडक्शन. नाही, सगळे कंपनी कोणतं कस्टमर चांगली वस्तू भेटली सगळे कस्टमर घेतात. असं कंपनीचं असं काय हेच कंपनी पाहिजे असं काही नाही आहे. सर्व्हिस चांगली भेटलं सगळे घेतात. मात्र कोणकोणत्या वस्तू मला सांगाल? हे आपला चॉकलेट मेल्ट आहे आणि हे डीप फ्राय आहे. म्हणजे काय ते गरम करण्यासाठी किंवा फ्राय करण्यासाठी. वडापाव पण देखील वडापाव छोट्या कामासाठी, म्हणजे नॉर्मल घरगुती आहे छोटा. या ठिकाणी देखील ग्राहक आलेले आहेत. तो तुम्ही देखील इंडक्शन खरेदी करायला का वाटतं की इकडे सरकार म्हणते गॅस व्यवस्थित मिळतोय आणि महागाई देखील वाढलेली आहे, त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांचे हॉटेल चालवणं, घर चालवणं हे आता नाचक्की झालेली. नाही, असं काहीच नाही. गॅस भेटणार आपल्याला, पण थोडीशी आपल्या हे इराण इराकची जे लढाई चालू झालेली आहे त्यामुळे थोडीशी प्रॉब्लेम झालेली आहे. पण असं काहीच नाही, आपल्याला भेटेल, पण थोडी वेळ लागेल. पण कसं असतं ते आपला एमर्जन्सीमध्ये ज्यांना दुकान चालवायचं आहे, हॉटेल चालवायचं आहे, पण त्यांना एमर्जन्सीमध्ये ते इंडक्शन घ्यायला लागतात. ते कारण का त्यांना आपले धंदे बंद करायचं नाही. महाग असू द्या किंवा स्वस्त असू द्या, ते आपल्याला पाहिजेच तर पाहिजेच. पण कस्टमरला कसं प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. दुकानदाराला प्रॉब्लेम झाला चालेल ते, पण कस्टमरला प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. ते दुकानदारांचं हे मन असतं ते आपलं. पण लोकांचं मत कसं असतं ते यो जास्त घेतात असं काहीच नाही आहे. पण भेटणार सिलेंडर आपल्याला, सगळं भेटतील, पण थोडी वेळ लागेल आपल्याला. तुम्ही काय घ्यायला आलात? बाहेर गेलं तर इंडक्शनच घ्यायला आलो आपल्या धंद्यासाठी, पण जेवढी मोठी मला पाहिजे तेवढी मोठी आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. छोटी आहे, तरी पण मी बघतो आपल्या कामापुरती भेटलं. काही ठिकाणी शॉर्टेड आहे, काही ठिकाणी मागणी, डिमांड. हो, काय दुकानदार असं आहे की शॉर्टमुळे ते पैसे जास्त पण घेतात. ते काय दुकानदार आहे ते मजबुरीचा फायदा नाही घेत. बाबा चला ठीक आहे, तुमची मजबुरी आहे, आरामात घ्या तुम्ही, जास्त नाही. 100 रुपये प्रॉफिट, आम्ही 20 रुपये प्रॉफिट घेतो, पण देतात ते लोक. ही वस्तू जी घेतात ती कशासाठी वापरण्यात येणार तुमची? त्याच्यावरती तुम्ही मिनिमम 2.5-3 किलो कुठलीही वस्तू बनवू शकतात. चपाती वगैरे बनवू शकतात, भाजी वगैरे बनवू शकतात, किंवा राईस वगैरे काहीतरी वस्तू बनवू शकता तुम्ही. हो, म्हणजे ठप्प होणार नाही काही? नाही, काही ठप्प होणार नाही, सगळं नॉर्मल चालणार आहे तुमचं. या इंडक्शन घेतल्यामुळे जो व्यवसाय, जो हॉटेल असेल, घरगुती असेल, कुठेतरी बाधा येणार नाही. त्यामुळे हे पहिलेच आता घेऊन ठेवायला लागले आहेत का? कुठे सिलेंडरची कमतरता भासली तर काही ठिकाणी कमतरता आहेच. त्यामुळे अशा प्रकारचे वडापावसाठी वापरणारे इंडक्शन असतील, आईस्क्रीमसाठी वापरणाऱ्या ज्या गोष्टी असतील, त्यामुळे अनेक व्यवसाय जो गॅसवरती सुरू होता तो आता गॅस काही ठिकाणी मिळत नसल्याकारणास्तव, या अपुरा असल्याकारणास्तव या ठिकाणी आता इंडक्शनची मागणी वाढलेली आहे. पाहू शकतो या ठिकाणी काही ठिकाणी अशा प्रकारे सँडविच काढण्यासाठी देखील ज्या गोष्टी लागत असते इलेक्ट्रिशियन, त्या देखील इंडक्शनच्या गोष्टी या ठिकाणी आपण ठेवण्यात आलेल्या, अनेक भांड्यांच्या व्यापाऱ्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अनेक वस्तू जे आहेत ते आता बाजारात इंडक्शनचा जास्तीत जास्त वापर आता लोक करायला लागले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी इंडक्शनच्या अभावामुळे देखील आणि कमतरतेमुळे देखील काहींना दुसरं दुकान गाठावं लागतं, तर काहींना इंडक्शन जो मिळेल तो घेऊन ते आता आपल्या घरी किंवा व्यवसायासाठी वापरासाठी काम सुरू केलेलं आहे. मात्र सध्या तरी लवकरात लवकर गॅस मिळावा अशी देखील मागणी अनेक ग्राहकांकडून आपल्याला करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश थोरात, TVN मराठी, ठाणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.